जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्या समर्थ भक्तांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो. आपण आज दासबोधातील दशक 2 समास 5 रजोगुण याचं समर्थाने निरूपण केलेलं आहे, त्याचं चिंतन करणार आहोत. मागल्या वेळी आपण याच्या आधीचा समास बघितलेला होता, भक्ती निरूपण. त्यामध्ये समर्थांनी मनुष्य देहामध्ये आपण आल्यानंतर खरंच काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजावून सांगितलेलं होतं. हे सांगत असताना समर्थांनी आपल्याला जाणीव करून दिली की नरदेह प्राप्त झाला आहे जो अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्य जन्म मिळणं हे खूप दुर्लभ आहे आणि अशा दुर्लभता जी आपल्याला प्राप्त झाली आहे त्याचा अत्यंतिक छान उपयोग करून घेणे हे आपलं कर्तव्य आहे. मग सर्वोत्तम उपयोग त्याचा काय आहे तर भगवंताची प्राप्ती, सेल्फ रिअलायझेशन असं म्हणता येईल आपल्याला. आणि ते करून घेणं आणि किती महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे, हे मागल्या वेळी समर्थाने आपल्याला समजावून सांगितलं मागच्या समासामध्ये. आता मी समजावून घेऊ शकतो की नाही हे मला कसं कळणार, म्हणजे मला आता ॲनालिसिस करायला हवा माझा. आणि म्हणून समर्थांनी मनुष्य संपूर्ण माणसांचे 3 गट, खरं तर ह्या सगळ्या विश्वाचेच 3 गट आहेत. त्रिगुणात्मक आहे सगळं विश्व आणि ह्या त्रिगुणात्मक विश्वामधल्या सगळ्या आपण आत्ता माणसांपुरतं विचार करतोय तर मनुष्यांचे 3 गट पडू शकतात. सत्वप्रधान असलेले सत्वगुणी, रजप्रधान असलेले रजोगुणी आणि तमप्रधान असलेले तमोगुणी, असे सगळ्यांचे मिळून गटवारी केली. 3 त्रिगुणात्मक विश्व. आणि ह्या मनुष्य जमातीचे देखील 3 भाग त्याप्रमाणे पडतात. सत्वगुणी माणसं थोडी असतात, तमोगुणी माणसं ही फार थोडी असतात, आधिक्याने असतात ती रजोगुणी असतात, रजप्रधान असतात लोक. आणि म्हणून समर्थ पहिल्यांदा सुरुवात करतात ते रजोगुण लक्षणापासून. रजोगुण कसा आहे, रजोगुणात्मक मनुष्य कसे ओळखावेत, आपण ओळख कशामुळे पटवू शकते आपल्याला तर नाही का, आपल्याला रोग झाला तर कशावरनं कळतो रोग झाला आहे, सिम्पटम्स, लक्षणं. आणि लक्षणावरनं लगेच ओळखता येतो की हा रोग झाला आहे. आणि एकदा का रोग पक्का कळला की मग त्याच्यावर आपल्याला औषधोपचार करता येतात. एक्झॅक्टली तसंच आहे. मी नक्की माझं ॲनालिसिस करत असताना माझ्यामध्ये कुठल्या गुणाची प्राधान्यता राहते, माझ्या ठिकाणी सत्व आणि तम आणि रज 3ही गुण असतात, त्याच्याशिवाय मनुष्य नाही, हे 100% आहे. परंतु ज्या गुणाचं आधिक्य सातत्याने राहतं तो मनुष्य, त्या गुणांचा असं धरायचं आपण. आणि प्रामुख्याने समाजामध्ये अधिक जो 70% धरा लोक ही रजप्रधान असतात, रजोगुणात्मक असतात. त्यांच्या ठिकाणी रजोगुणाचं प्राबल्य असतं. कशावरून तर तेच समर्थ आपल्याला सांगतात. मग ह्या 3 गुणांची खासियत काय आहे बरं. समर्थ इथे म्हणतात सत्वगुणे ऊर्ध्वगती, वर जाणे, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती, पावती प्राणी. सत्वगुणामुळे होतं काय, आपण असं धरून चालू, आपण उंच इमारती असतात आणि इमारतीत राहतोय आपण, स्कायस्क्रॅपर. तर वर आपण जर गेलो स्कायस्क्रॅपरच्या म्हणजे वरच्या मजल्यांमध्ये वर जातो तेव्हा ते सत्वगुणामुळे प्राप्त होतं. मी जर त्याच फ्लोअरवर असेन, त्याच मजल्यावर, ह्या खोलीतनं त्या खोलीत, त्या रूममधनं ह्या रूममध्ये असा येत असेन, ते रजोगुणी. आणि मी जेव्हा माझ्या मजल्यापेक्षा खालच्या मजल्यावर जातो त्याला म्हणायचं तमोगुणी. आता तुम्हाला माहिती आहे स्कायस्क्रॅपर किंवा ह्या उंच इमारतीमध्ये जसं जसं वर असेल तसं मजला अधिक महाग असतो आणि खाली येऊ तसा स्वस्त होत जातो. म्हणजे वरचा मजला हा आवश्यक आहे, आवडतो, कारण ऊर्ध्वगती आहे त्याला. सत्वगुणाचं देखील तसंच आहे, ऊर्ध्वगती. सत्वगुणामुळे आपली प्रगती होते, ऊर्ध्वगती याचा अर्थ प्रगती होते. रजोगुणामुळे पुनरावृत्ती होते, प्रगती नाही होत. आणि तमोगुणामुळे आपली अधोगती होते. ती कशी ओळखावी, मग इथे समर्थ पहिले रजाचं सांगायला घेतात. समर्थ इथे आपल्याला म्हणतात दासबोधामध्ये,
रज तम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू. आता आपण रजोगुणाचं कर्तृत्व बघूया. छान वापरलं शब्द कर्तृत्व. म्हणजे तो काय करू शकतो, किंवा रजोगुण माझ्या ठिकाणी असेल तर माझ्याकडनं काय करवून घेतो. ही त्या रजोगुणाची सामर्थ्य आहे. तो एकदा प्रगट झाला, त्याचा प्रादुर्भाव, त्याचा प्राबल्यता त्याची वाढली, म्हणजे माझ्या ठिकाणी रजोगुण प्रबल झाला की तो माझ्याकडनं काय करवून घेतो ते समर्थ इथे सांगत आहेत. त्याचं कर्तृत्व बघूया आपण त्या रजोगुणाचं मनुष्यांच्या रूपाने. समर्थ इथे म्हणतात, माझे घर माझा संसार देव गैसा आणिला थोर ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण. माता पिता आणि कांता पुत्र सुना आणि दुहिता इतुकियांची वाहे चिंता तो रजोगुण. माझे घर माझा संसार, माझं घर माझा संसार, माझे आई वडील बायको मुलं माझे जवळचे नातेवाईक, ह्या सगळ्यांच्या अस्तित्वावरच फक्त विश्वास, किंबहुना ह्यांच्या व्यतिरिक्त कशावर विश्वास नसणे, मी संपूर्णपणे ह्यांच्याच विचारात असणे. म्हणजे माझं मन, माझं चिंतन, माझ्या मनाची धावपळ ही सगळी मिळून सातत्याने एकाच गोष्टीभोवती गुंडाळलेली असते, माझे आणि मी. ह्याच्या भोवती सततच जर धावत असेल, प्रामुख्याने माझं जे असतं, मी असतोच दडलेला, परंतु त्याच्याबरोबर माझं म्हणून मी ज्याला ज्याला म्हणतो, मग त्या वस्तू असतील वा मनुष्य असतील, ह्या सगळ्यांना मी जे माझं म्हणून म्हणत असतो त्याच्या भोवती सतत मी विचार करत असतो आणि तेवढ्यापुरताच विचार करत असतो. आणि सगळा खेळ जो आहे तो मी माझं काय म्हणतो आहे याच्यावर अवलंबून असतो. परमार्थी मनुष्य माझं हे फक्त भगवंताला म्हणत असतो, बाकी कोणी माझं असं नसतं. तो एकच माझा असतो किंवा मी त्याचा असतो. परंतु रजोगुण असेल तर तो काय करतो मनुष्य, त्या समर्थ म्हणतात तसं सगळे नातेवाईक आप्तेष्ट ह्या सगळ्यांना माझं म्हणतो. आणि ह्या माझ्या म्हणण्यामुळे जे माझं असतं त्यांच्याबद्दल चिंता करणं आलंच, त्यांच्याबद्दल चिंतन करणं आलं आणि चिंतनाबरोबर चिंता आली. कारण ह्या संसारामध्ये सुख थोडं, सुख पाहता जवा एवढे असं ते जे म्हणतात थोडं असतं, बाकी सगळं दुःखाचे डोंगर. म्हणजे इन्सिक्युरिटीमध्ये मी जास्त नांदत असतो आणि मी त्या इन्सिक्युरिटीपासनं मला सिक्युअर करायचा खटाटोप आयुष्यभर करतो. अखंड माझा खटाटोप एका गोष्टी चालू असतो, टू ब्रिंग सिक्युरिटी, टू अवॉइड इनसिक्युरिटी. आणि ह्याच्यासाठी म्हणून त्याची धडपड चालू असते. असा जो करणारा आहे तो समर्थ म्हणतात हा रजोगुण आहे. काय म्हणतात समर्थ, त्याचं कसं ओळखावं बरं, तर समर्थ म्हणतात, बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे. बरं खावं बरं जेवावं बरं ल्यावं बरं नेसावं. ल्यावं लिहिता यावं असावं, नेसावं माझे कपडे लागते. बरं खावं खाण्यासाठी उत्तम पदार्थ असावेत. बरं राहावं छानपैकी राहतात. थोडक्यात लाईफस्टाईल, माझी लाईफस्टाईल कशी असावी. समर्थ म्हणतात छान असली पाहिजे असं त्याला वाटत असतं. कोणाला वाटत नाही, एव्हरीबडी, सगळ्यांनाच वाटतं माझी लाईफस्टाईल छान असावी, किंबहुना माझी लाईफस्टाईल उंचावत जावी यासाठी प्रत्येकजण प्रत्येक मनुष्य अहोरात्र धडपड करत असतं. आणि वाय नॉट, इट्स गुड, ते काय वाईट नाही. आपल्या इथे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपली राहणीमान हे उत्तम असावं, आपलं राहणीमान स्वच्छ असावं, हे तर योग्यच आहे, पण मी उत्तमतेकडे जायला पाहिजे. आणि आपल्या जुन्या शास्त्रातही तसं होतं आणि इन गोल्डन डेज, इंडियाच्या गोल्डन डेजमध्ये ते सत्यही होतं. सगळ्यांचंच राहणीमान उत्तम होतं. मग फरक काय आहे, मग रजोगुणाचा काय प्रकार आहे, ती उरलेल्या अर्ध्या ओवीत समर्थ सांगतात. बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे, नो प्रॉब्लेम, इट्स गुड. दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण. बस इथे प्रॉब्लेम निर्माण होतो. माझं बरं असावं इज ओके, पण दुसऱ्याचं मला मिळावं इज अ प्रॉब्लेम. बघा ना, आपण जेव्हा उदाहरण देतो, एक आपण पंक्तीत बसलेलो आहोत सगळेजण जेवायला, आणि मी माझ्या ताटाकडे बघून जेवतो आहे, मला काही प्रॉब्लेम येत नाही, माझ्यासमोर जेवढं येईल तेवढं मी खाईन, जे समोर येईन त्यातलं हवं नको सांगायचं, पुढे जायचं. ज्या वेळात मी दुसऱ्याच्या पानात बघतो एखादा पदार्थ आणि तो माझ्याकडे नाही ह्याचा जेव्हा मला बोध होतो, तिथे प्रॉब्लेम, तिथे दुःख सुरुवात होतं. कंपॅरिझन,
मनुष्य नेहमी कम्पेअर करतो. माणसाचा हा स्वभाव आहे. तो कम्पॅरिझनशिवाय जगूच शकत नाही. अख्ख्या पांढऱ्या कपड्यामध्ये काळा डाग एवढासा जर आपण टाकलेला असेल तर सगळं लक्ष त्या काळ्या डागाकडे जातं, कारण तिथे कम्पॅरिझन होतं. देर इज व्हाईट अँड देर इज ब्लॅक कम्पॅरिझन. मनुष्य कायमच मुळी ह्या कम्पॅरिझनमध्ये असतो. आणि इथे समर्थ म्हणतात, मी दुसऱ्याकडे बघतो काय आहे ते, आणि माझ्याकडे काय नाही आहे ते बघतो. आणि जेव्हा मी दुसऱ्याकडे बघून त्याच्याकडे नाही आहे पण माझ्याकडे आहे, देन आय बिकम हॅपी. मला बरं वाटतं. द्वेषात्मक प्रकार नव्हे, तर माझ्याकडे आहे अँड आय एम कंटेंटेड. मी समाधानी आहे जे माझ्याकडे आहे ते. यातनं मी पुढे नेईन, मी वाढवीन. पण त्याच्याकडे जे नाही ते मला हवं असणे, त्याच्यासाठी मी धडपड करणे, ह्याला म्हणायचं रजोगुण. कम्पॅरिझनमधनं जेव्हा निर्माण होते, द्वेषातून मिळवण्यासाठीची धडपड निर्माण होते, तिथे रजोगुणाचं कार्य सुरू झालं असं समजावं. समर्थ तेच सांगतात आपल्याला, दुसऱ्याचे वेळा असावे तो रजोगुण. कैसा धर्म कैसे दान, कैसा जप कैसे ध्यान, विचारिना पापपुण्य तो रजोगुण. रजोगुण कसा आहे बरं? त्याला दानधर्म नको. दानधर्म कोण करतं बरं? मी दुसऱ्याला काहीतरी देतो. इथे ॲक्च्युली एव्हरीथिंग इज फॉर मी, माझ्यासाठी आहे सगळं. जर तर मी दुसऱ्याला का देईन? सगळं काय ते माझ्या उपभोगासाठी आहे. हेच तर रजोगुणाचं कर्तृत्व आहे. सगळं जे आहे ते इज फॉर मी. आणि बदल घडतो परमार्थी मनुष्य, आय ॲम फॉर देम. बस की तो परमार्थी झाला, सत्वगुणप्रधान झाला, सत्वगुणी झाला तो. मी लोकांसाठी आहे इथपर्यंत जायचं आहे. सगळं विश्व माझ्या उपभोगासाठी आहे हे म्हणतो तो रज आणि तमोगुण. आणि बदल घडला की मी लोकांसाठी आहे, ही विचाराची बदल, विचाराच्या दिशा आहे त्याच्यात बदल झाला. आणि हा बदल होणं अपेक्षित आहे. केव्हा होईल? मला समजून घेतलं ही लक्षणं. आपण त्याकरतात तर लक्षणं समजून घेतो आहे. समर्थांनी तेवढ्याकरताच तर लिहून ठेवलेली आहेत. ही लक्षणं समजून घ्या, म्हणजे तुमच्या आंतरिक असणारा रोग तुम्हाला समजेल. आणि समजला एकदा, निदान एकदा झालं की त्याच्यावर औषध करणं सोपं आहे. देन इट इज नॉट डिफिकल्ट. म्हणून समर्थ इथे म्हणतात, कैसा धर्म कैसे दान, कैसा जप कैसे ध्यान, विचारिना पाप पुण्य. पाप आणि पुण्याची भीती नसते. काय पाप पुण्य घेऊन बसलाय? मी करीन ते पूर्व दिशा, मला असं पाहिजे. हे जे सगळी वाक्य आहेत ही रजप्रधानता दाखवतात, रजोगुणाचं कर्तृत्व दाखवतात. इथे अहंकार दिसतो. आणि समर्थांनी ह्या समासामध्ये सुरुवातीला सांगितलं आहे, 2 भाग पडतात प्रत्येक गुणांचे, शबळ आणि शुद्ध. शुद्ध म्हणजे जो ऊर्ध्व त्याच्यापेक्षा वरच्याच्या जवळ असणे म्हणजे शुद्ध. थोडक्यात सांगायचं म्हणजे मिडल क्लास अँड हायर मिडल क्लास, म्हणजे लगेच समजतं. मिडल क्लास आणि हायर मिडल क्लास, वास्तव तर मिडल क्लासच आहे, बट द हायर इज कम्स नियर टू द हायर क्लास, एवढंच. म्हणजे हल्ली ते काय अजून उदाहरण द्यायचं म्हणजे ते हल्ली 2 रूम किचन आणि 3 रूम किचन, 2.5 रूम किचन, हे 0.5 क्या चीज आहे भाई? म्हणजे हे जसं आहे तसाच हा प्रकार आहे. शबळ आणि शुद्ध, जवळ जाणे. तो सत्व म्हणजे शुद्ध रजोगुण म्हणजे सत्वगुणाच्या जवळ येतो. तो तिथपर्यंत तो फक्त म्हणजे उपद्रव मूल्य त्याचं कमी असतं. तमोगुणाचा प्रॉब्लेम काय? तो उपद्रवी असतो, लोकांना त्रास देण्यासाठी असतो. आणि विचारिना पापपुण्य हे जेव्हा सुरुवात होते तेव्हा तो त्याच्या कर्तव्यावर, त्याच्या कर्तृत्वावर नियंत्रण हरवून बसतो. त्याने तो लोकांना त्रास देतो आहे की नाही याचाही विचार करीना होतो. लोकांना त्रास झाला तर झाला, मला हे असं करायचं आहे. ते शबळ, ते खालच्या ह्याचं जातं, म्हणजे लोअर मिडल क्लास असं म्हणूया आपण, म्हणजे समजून जाईल. समर्थ म्हणतात, नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतीत अभ्यागत, अनाचारी मनोगत तो रजोगुण. तीर्थ, व्रत, दान, पुण्य, धार्मिकता नको असते. ह्या उलट अनाचारी समर्थ इथे म्हणतात अनाचारी मनोगत, त्याचं मनोगत अनाचाराकडे असतं. आणि अनाचाराचं हे लक्षात घ्यायचं की माझ्या अनाचारामुळे कोणाला तरी त्रास होणार आहे, माझ्या व्यभिचारामुळे कोणाला तरी त्रास कुठेतरी होणार आहे. कदाचित लगेच आत्ता नाही दिसणार, कदाचित माझ्या जवळच्या लोकांना नाही दिसणार, तो दुसऱ्या कोणाच्या तरी कुठेतरी इफेक्ट करणार असतो, ते दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ उंच रॉकेट काही काही वेळा सोडतात, ती इथे समोर फुटत नाही, ते लांब जाऊन कुठेतरी पडतं, ते कुठेतरी जातं आणि आपटतंच.
तिथे तिथे त्रास होणार आहे. ते माझ्या जवळ नाही होणार, कदाचित लगेच नाही होणार, कुठेतरी होणार. हा अनाचारी मनोगत जे आहे ते तमोगुणाकडे जातं, शबळ. म्हणून इथे समर्थ आपल्याला सांगतात अनाचारी मनोगत तो रजोगुण. हे सगळे रजोगुणाची लक्षणं आहेत. दुसऱ्याचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तर रजोगुण. जसं मी आता आपल्याला सांगितलं, दुसऱ्याचं जायला पाहिजे आणि माझं राहायला पाहिजे. म्हणजे माझं राहू द्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते लहानपणी आपण गोष्ट ऐकलेली आहे, एक डोळा आणि तसे दोन्ही डोळे फुटतील. ते देवी प्रगट होते आणि म्हणते बाबा वर माग, तू जे वर मागशील त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला मिळेल. आता चांगला वर मागावा, मला भरपूर मिळू दे, त्याला दुप्पट मिळू दे, काही हरकत नाही. माझं पोट भरलं ना पुरे झालं. नाही, मला माझं पोट भरून चालत नाही. मला कमी मिळालं चालेल, दुसऱ्याला मात्र अजिबात मिळता कामा नये. कारण मी सांगितलं तसं कम्पॅरिझनमध्ये असतो. मला माझ्या पुरेसं मिळालं ना, दुसऱ्याचं काय सोडून द्या ना. मला माझं झालं ना, इट्स ओके, आय एम कंटेंटेड. नाही, माझं समाधान माझ्यावर अवलंबून नाही, माझं समाधान परावलंबी आहे. त्याला जोपर्यंत मिळतं आहे तोपर्यंत मी दुःखी आहे. हे रजोगुण नव्हे, शबळ रजोगुण आहे. आणि इथे समर्थ म्हणतात त्याचं अजून लक्षण काय, दुसऱ्याचे सर्व जावे, माझेची बरे असावे. माझं नीटनेटकं असू द्या, एवढ्यावर नाही थांबत, दुसऱ्याचं जाऊ द्या, दुसऱ्याचं सगळं जाऊ द्या, माझं मात्र बरं असू द्या. हे शबळ रजोगुणाचं लक्षण आहे आणि हे रजोगुणाचं लक्षण आहे. कपट आणि मत्सर उठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विकार तो रजोगुण. तिरस्कार, द्वेष, दंभ, लोभ ही सगळी जी आपल्याकडे विकार सांगितलेले आहेत, त्या विकारांचा प्रादुर्भाव, मुळातच ते विकार होतात, ह्याचं कारण रजोगुण आहे. आणि असा जेव्हा रजोगुण असेल तो विकारी आहे. आणि जो विकारी आहे तो स्वतः स्वस्थ बसू शकत नाही, स्वतः समाधानी नसतो. आणि मी समाधानी नाही, मी दुसऱ्याला समाधान देऊ शकत नाही. किंबहुना माझ्या चंचलतेमुळे, माझ्या अस्थिरतेमुळे मी शेजारच्याला अस्थिर करून टाकतो. अनेक बॉल बेरिंग्स ठेवलेत तुम्ही, त्यातलं एक बॉल बेरिंगला खालून मॅग्नेटने सारखं फिरवत राहिलं, बाकीचे बॉल बेरिंग स्वस्थ असतात. जे एक त्या मॅग्नेटशी अटॅच असतं ते हलत असतं आणि त्याच्या हलण्यामुळे बाकीचे सगळे बॉल बेरिंग सारखे इकडून तिकडे हलत असतात. हा स्वस्थ नाही, तो दुसऱ्याला स्वस्थ बसू देत नाही. इज अ प्रॉब्लेम. रजोगुणामुळे मीही अस्वस्थ, माझ्या जवळचे पण अस्वस्थ. म्हणून इथे समर्थ म्हणतात लोभ वाटे समजतात जीवलगांची खंती, जेणे काळे वाटे चित्ती, तेणे काळे शीघ्रगती रजोगुण आला. जीवलग म्हणजे ज्यांना मी आपलं मानतो, ज्याला मी माझं मानतो, आणि असे जेव्हा माझे मानलेले असतात त्यांच्याबद्दल मी खंती किंवा चिंता करत राहतो. ती चिंता निर्माण होते, तीच मुळी रजोगुणामुळे निर्माण होते. रजोगुणाचं उत्पन्न होण्याचं तेच ठिकाणच आहे मुळे, किंबहुना तिथेच रजोगुण झाला असं समजावं. समर्थ इथे म्हणतात जे जे दृष्टी पडिले ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण. जसं दुसऱ्याकडे बघितल्यानंतर मला हवंसं वाटणे, त्याप्रमाणे दुसऱ्याकडे बघितल्यानंतर मला मागावंसं वाटणे आणि ते जर मला मिळालं नाही तर दुःख होणे. म्हणजे माझ्या न मिळण्यामुळे मला दुःख होतं, किंबहुना मला हवं असणारी गोष्ट मला मिळत नाही, माझ्या मनाप्रमाणे घडत नाही. समर्थ म्हणतात न होता मना सारिखे दुःख मोठे. मनासारखं नाही झालं की दुःख होतं. मला हवं आहे आणि मिळत नाही आहे की त्यामुळे दुःख होतं. दुःखाबरोबर क्रोध येतो आणि क्रोधाबरोबर त्याबद्दल द्वेष निर्माण होतो. सगळे विकार ह्या एका लोभाच्या आधाराने, जे हवं वाटलेलं होतं त्याच्या आधाराने निर्माण होतात आणि मग पुढची सगळीच्या सगळी चेन त्याच्याबरोबर येऊन जाते. म्हणून हा रजोगुण ह्या प्रकारे त्या सगळ्या चेनला घेऊन येतो, सगळ्या विकारांच्या चेनला घेऊन येतो, षडविकार. आणि ते आले की दुःख आलंच. म्हणून रजोगुण हा दुःखाचा कारणीभूत आहे. तो पुनरावृत्ती करायला लावतो. त्याच फ्लोअरवर 10 वेळा फिरवत फिरवत राहतो. तो वरही नेत नाही आणि खालीही नेत नाही. मला एक म्हणेल की बरं आहे की किमान खाली तर जात नाही. येस, खाली जात नाही हे चांगलं आहे, पण ह्याचा अर्थ तिथेच किती दिवस राहणार? मला वर जायला हवं आहे, प्रगती करायला हवी आहे. माझी अधोगती नाही झाली, माझी प्रगती नाही झाली तरी अधोगती नाही झाली. आपण ह्यावेळी एक गोष्ट त्या म्हणत असताना तो विसरतो बोलणारा, की तेवढा वेळ माझा गेला ह्याचा अर्थ मी गमावून बसलो.
तो वेळ गेला, माझी प्रगती नाही झाली, माझी अधोगती नाही झाली, पण वेळ तर गेला, म्हणजे एका अर्थी माझी अधोगतीच झाली आहे. थोडक्यात डिव्हॅल्युएशन, माझ्या अस्तित्वाचं डिव्हॅल्युएशन झालेलं आहे. कारण काळ तेवढा पुढे गेला, मी प्रगती जर नाही झाली तर माझं डिव्हॅल्युएशन होत जातं, म्हणजे एका अर्थी आपली अधोगतीच होते ती. असं ह्या समासामध्ये समर्थ इथे सांगतात. त्याचं अजून लक्षण काय बरं, तर आळस उठे प्रबळ, करमणुकेचा नाना खेळ, का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण. टवाळी ढवाळी निंदा, सांगणे घडे बेवादा, हास्य विनोद करी सर्वदा तर रजोगुण. हास्य विनोद करू नये, करावे की, करी सर्वदा तो रजोगुण. सातत्याने हास्य विनोद, करमणूक, सातत्याने मी एंटरटेनमेंटमध्ये राहायला इच्छित असतो, सातत्याने मला खूप छान वाटावं, आय मस्ट बी एंटरटेन्ड ऑलवेज. आणि किंबहुना ह्या स्वभावाचाच गुणधर्म म्हणून माझ्या आता हातात आले एंटरटेनमेंट. पूर्वी मला टी व्ही लागायचा, म्हणजे मी घरी गेल्यानंतर वा कोणाच्या तरी घरी गेल्यानंतर बघू शकायचो, नाही ते पुरेसं नाही. मग आता मोबाईलमध्ये झालं आहे एंटरटेनमेंटची साधनं सगळी, सगळ्या प्रकारचे टी व्ही, सगळ्या प्रकारचे चॅनल्स, यूट्यूबपासून एव्हरीथिंग इन युअर हँड्स असं झालेलं आहे. कारण मला एंटरटेनमेंट हवे, आय मस्ट बी एंटरटेन 24/7. हा जो मनुष्याचा स्वभाव आहे हा रजोगुण आहे. एंटरटेनमेंट कशा प्रकारची, तो रजोगुण आहे. म्हणजे समर्थ म्हणतात हास्य विनोद करी सर्वदा, टवाळी ढवाळी निंदा. टवाळी ढवाळी टवाळी ढवाळी निंदा यावरनं आठवलं, थोडं विषयांतर करून सांगतो. हल्लीचे सगळे न्यूज चॅनल टवाळी ढवाळी निंदा ह्या समर्थांच्या या एका चतुर्थ भागातच सगळे येतात. टवाळी ढवाळी निंदा, सगळे न्यूज चॅनल बघा काय चालू असतं, 24 तास चालू असतं त्याचं. नाही, मला त्याच्यात रमायचं नाही आहे. ह्याच्यात जो रमतोय टवाळी ढवाळी निंदेमध्ये, तो रजप्रधान आहे. जेव्हा मी त्यापासनं माझं रमण्याचं स्थान बदलीन, त्या वेळात मी सत्वप्रधानताकडे जाऊ शकेन. सात्विकतेमध्ये मी रमायला पाहिजे. जी सात्विक साधनं आहेत त्याच्यात मी रमायला लागलो की मी सत्वगुणी झालो. मी रमतोय रजबमध्ये आणि मग तिथे प्रॉब्लेम येतो. म्हणून समर्थ म्हणतात आळस उठे प्रबळ, करमणुकेचा नाना खेळ. आळस येतो, कामाचा आळस, प्रत्येक गोष्टीचा आळस, मला समजून घ्यायचा सुद्धा आळस असतो, म्हणजे बौद्धिक आळस असतो. नको किचकट नको, कोण ते समजावून घेणार, नाही मला समजावून घ्यायलाच पाहिजे. मला बौद्धिक समजायला आळस वाटता कामा नये. कारण मी जर समजूनच नाही घेतलं तर माझी प्रगती कशी होणार. मी माझ्या ठिकाणी, आत्ता मी सांगितलं होतं सुरुवातीला, मी ॲनालिसिस करतोय, हाऊ आय ॲम, मी कसा आहे, माझ्यात काय काय दोष आहेत, हे तर मी समजून घेतलंच पाहिजे. आणि हे मी समजून घेण्यासाठी आळस केला, तो रजोगुण आहे. समर्थ इथे म्हणून म्हणतात अशा प्रकारे. अजून एक समर्थाने छान उदाहरण दिलं आहे. देवा कारणे लाजाळू, उदरा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू तर रजोगुण. हा सबळ आहे, शुद्ध आहे, म्हणजे सामान्य आहे, दुसऱ्याला उपद्रवी नाही, कमी आहे. कसं, देवा कारणे लाजाळू, लाजतो कुठे, लाजणं म्हणजे निर्भीडपणे ते कार्य न करणे म्हणजे लाजणे. तो लाजतो कुठे, देवा कारणे लाजाळू, देवाच्या ठिकाणी म्हणजे सत्वगुणाच्या ठिकाणी जायला तो नेहमी लाजतो, भिडसतो होतो, नको तिथे, लाजाळू. आणि उदरा कारणे कष्टाळू, उदरासाठी मात्र कष्ट करतो. मला मिळवायचं आहे, उपभोगायचं आहे, माझ्या उपभोग साधनांच्यासाठी मी भरपूर कष्ट करतो, पण देवाच्या ठिकाणी जायला मात्र मी कष्ट करायला लाजतो, माझं स्वतःला मी चोरतो. प्रपंची जो स्नेहाळू, आणि प्रपंचासाठी अत्यंत स्नेह म्हणजे आपुलकी असणे, प्रेम असणे, तिथे मी खूप अटॅच्ड असणे. आणि असा प्रपंचासाठी जो स्नेहाळू आहे, त्याच्यावर अत्यंतिक स्नेह आहे, त्याला म्हणायचं रजोगुण. असं समर्थ म्हणतात. गोडग्रासी आळकेपण अत्यादरे पिंड पोषण, रजोगुणे उपोषण केले नवचे. उपोषण रजोगुणाच्याने होतच नाही. उपोषण म्हणजे न खाणे, खऱ्या अर्थाने उपवास, खिचडी खाऊन नव्हे तर प्रामाणिकपणे उपवास, पोटाला विश्रांती, ते होतच नाही. ते होत नाही याचा अर्थ मी रजोगुणी आहे. ते व्हायला लागलं की समजायचं मी सत्वगुणी आहे. नेणोनिया परमात्मा सकळ पदार्थी ऐसा असो ऐसा रजोगुण, लोभे दावी जन्म मरण, प्रपंची तो सबळ जाण, दारुण दुःख भोगवी.
असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्ममरण. लोभाने तो जन्ममरण दावतो म्हणजे देतो, आपल्याला करायला लावतो. लोभे त्या प्रापंचिक गोष्टीमधला लोभ. इथे लक्षात घ्यायचं, प्रापंचिक ह्या शब्दाने समर्थाना कायम अभिप्रेत आहे देहाधिक प्रपंच हा चिंतियेला. म्हणजे माझ्या या देहासकटचा प्रपंच आहे. म्हणजे केवळ लग्न झालेलं आहे म्हणून तो एक भाग झाला. पण मी इन द सेन्स ज्यांनी लग्न केलेलं नाही अशांसुद्धा देहाधिक सगळा प्रपंचच असतो. आणि त्या प्रपंचाबद्दल जो जितका अडकलेला असतो त्याला म्हणायचं संसारिक. ते समर्थ म्हणतात देहाधिक प्रपंच हा चिंतियेला. हा इथे अर्थ घ्यायचा आहे. प्रपंची जो स्नेहाळू माझ्या देहाबद्दल आणि देहाच्या अनुषंगिक सगळ्या गोष्टींबद्दल मला अत्यंतिक स्नेह असतो, तिथे मी जागरूक असतो. आणि ही जागरूकता रजोगुण दाखवते असं समर्थ म्हणतात. म्हणून हे सगळं झालं असं मी ऐकलं, हे सगळं मला कळलं. इथे समर्थ म्हणतात आता रजोगुण हा सुटेना, संसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना यास उपाय कोण. बरं, आम्हाला हे सगळं कळलं की हे सगळं असं प्रॉब्लेम आहे, ह्याच्यावर उपाय काय. ही खासियत आहे समर्थांची. नुसतं कळलं नव्हे, कळलं आणि वळवलं तर ते ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज हे झालंच पाहिजे. जोपर्यंत ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने नॉलेजच नाही. मला कळलं आहे पण मला वळत नाही आहे, इट इज ॲज गुड ॲज नो नॉलेज. समर्थ इथे आपल्याला सांगतात मग करायचं काय. उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे. याच्यावर उपाय काय. मी गुंतलो आहे, मी चिकटलेलो आहे, आय एम अटॅच्ड, आय गॉट टू नो इट, मला लक्षात आलं, आय नो नाव. ह्याच्यावर उपाय इथे समर्थ म्हणतात भगवत भक्ती हा त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे. उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती. विरक्ती लगेच येणार नाही. देहाधिक प्रपंच हा चिंतेला, देहासकट सगळ्याच्या ठिकाणी विरक्ती अभिप्रेत आहे, नाही लगेच येणार. नाही आली विरक्ती, जरी ठाकेना विरक्ती नाही आली, ओके, तरी यथानुशक्ती भजन करावे. भगवंताचं भजन मात्र करा. भजन या शब्दाने गुणगान आलं, त्याचं चिंतन आलं, त्याच्याच अनुषंगिक सगळ्या गोष्टी आल्या, ते करावं. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पोनिया मने सार्थक करावे. काया वाचा आणि मन, कायेन वाचेन मनाने, पत्रे पुष्पे फळे जीवने, पत्र पुष्प फळ, जे माझ्याकडे सामग्री उपलब्ध आहे ती सामग्री मी देवाला अर्पण करायची आहे. आणि सर्वोत्तम काय, ईश्वरी अर्पोनिया मने, हे सगळ्यात माझ्याकडे प्रत्येकाकडे असणारी एक सामग्री म्हणजे मन आहे माझं, आणि ती सर्वात मोठी सामग्री आहे. मी खऱ्या अर्थाने बाह्यांगाने सगळं अर्पण करतो भगवंताला, मन माझं अर्पण नाही करत. आणि जोपर्यंत मी माझं मन अर्पण करत नाही भगवंताला तोपर्यंत मी भगवंतापासून लांबच राहतो, तोपर्यंत मी सत्वगुणापासून लांब राहतो, तोपर्यंत मी खऱ्या समाधानापासून शांतीपासून लांब राहतो. माझं मन तिथे अर्पण करायचं आहे. ईश्वरी अर्पोनिया मने सार्थक करावे, ते मग खऱ्या अर्थाने सार्थक होईल. खरं सार्थक त्याच्यात आहे. सुखदुःख यथानुशक्ती दानपुण्य परिभगवंती अनन्य, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी दान पुण्य करावं. सुखदुःखे परिचिंतन देवाचेची करावे, मला सुख येऊ दे वा मला दुःख येऊ दे, चिंतन मी भगवंताचं करणार आहे. चिंतन भगवंताचं केव्हा होईल, सगळ्या परिस्थितीत. माझं मन जर भगवंताकडे मी अर्पण केलेलं असेल तर माझं चिंतन अखंड भगवंताचंच होणार आहे. आदी अंती एक देव, मध्येची लावली माव, म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. बाकी सगळं हे माईक आहे. आदी अंती सगळं जे निर्माण झालेलं आहे ते सगळं माईक आहे आणि ती जाणार आहे. मध्यभागी निर्माण झाली, आधी नव्हती आणि नंतर नाही आहे, म्हणजे ती खोटी आहे. म्हणजे जादूगाराची जादू जशी दिसते की नाही स्टेजवर, त्या आधीच्या स्टेजवर काही नसतं. जादूचा प्रकार काही तो काय करतो ते काही नसतं, नंतरही काही शिल्लक राहत नाही. मध्यभागी दिसतं कारण ती तात्पुरती, इट्स जस्ट ॲन इल्युजन. छान शब्द आहे, इल्युजन. नाही आहे पण दिसतं आहे. ते समर्थ म्हणतात ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन. हे संक्षेपाने मी कथन केलं. आता तुम्हाला सत्वगुण जो चांगला आहे तो सांगायचा आहे. आणि त्याच्या आधी समर्थ म्हणतात सत्वगुणाच्या आधी तमोगुण सांगूया, कारण हे दोन गोष्टी ज्या सोडायच्या आहेत. मी सांगितलं मूर्तिकार करतो काय, मूर्तिकार मूर्ती तशीच ठेवतो, मूर्तीवर जे असतं तेवढं काढून टाकतो असं म्हणतो. म्हणजे
त्या दगडामध्ये त्याला मूर्ती दिसत असते. आपल्याला नाही दिसत, आपल्याला तो दगड दिसतो. त्या मूर्तिकाराला त्याच्या आतली मूर्ती दिसत असते आणि मग त्याला लक्षात येतं